घाई गडबडीत काय बी करू नकस. घाई गडबड. आधीच खूप उशीर झालाय आनंद दादा. भीम, काय बी असं करू नकस की ज्यानं आपल्या घराला किंवा कुटुंबाला किंवा चाळीतल्या कोणत्या बी माणसाला कोणचा बी त्रास होईल. हे वेगळंच प्रकरण आहे भीम. कसं सांगू मी आनंद दादाला. काय झालं? मी माधवी ताई विषयी आनंद दादाशी बोललो आता. मग काय म्हणले ते? एकंदरीत त्यांनी माधवी ताईची मदत करण्यासाठी मला थांबवलंय. त्याचं म्हणणं आहे हा वेगळा मुद्दा आहे आणि ह्यामध्ये मी पडलंच नाही पाहिजे. आणि जर मी गेलो तर बऱ्याच अडचणी उभ्या राहतील. माधवीताईंनी तुमच्या ह्याच हातामध्ये राखी बांधली होती ना. त्या तुम्हाला भाऊ मानतात, तुम्ही बी त्यांना बहीण म्हणता. बाकीची लोक काय विचार करतात त्यांनी काय होतंय. मला तर वाटतं तुम्ही त्यांना वाचवायला पाहिजे. मलाही असंच वाटतंय रमा. वा, लाज शरम लज्जा सगळं सोडून टाकलंय. हा, दिवसामध्ये हात पकडणार का आता? ऊ ऊ लिही, ह्यावरच लिही. ई म्हण ई. भीम, काकू नमस्कार. तुम्ही कधी आलात? बस आजच आले. ही माझी लेक पुष्पा आहे, तिला बी शिकवू ना. उद्यापासून शिकवेन. ठीक आहे, मी उद्या तिला घेऊन येते. चल ग. चलायचं? हा, तुम्ही पुढे वा, मी येतो. ठीक आहे, या तुम्ही. मला तिला भेटायचंय. मला भेटू द्या ना. इथं तू गिरायक आहेस? इथं फक्त गिरायक बनून यायचं. अहो नाही नाही, मी माझी बहीण आहे ती. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? बघू दे. बरोबर आहे. कसे आहात हितेश भाऊ? बरं, ठीक आहे. अच्छा, ते मी काय म्हणत होतो की भाड्याचा बंदोबस्त झाला का? हा, अरे मी तर काम नाही केलं ना तर 5-6 महिन्याचं भाडं तर असंच दे. खूप पैसा कमवला राजकोट मध्ये. ते भाऊ, ते आमच्याकडे ना घेऊन देऊन फक्त भाडं द्यायचेच पैसे उरलेत बघा. थोडीशी पैशांची मदत केली असतं तर. उठ उठ उठ. पहिले पैसे बाकी आहेत, दिले नाही दिले ना? भाऊ मी मागचे पैसे बी दिले होते आणि आताचे बी देऊन टाकेल लवकर. फक्त या वेळेला जरा. अरे शरम वगैरे काय आहे काय? हा, काही शरम वगैरे नाहीये. बघू तेव्हा तोंड वर करून पैसे मागायला येतात. मागचे दिले नाही. अरे बस हितेश भाऊ बस. नकोय तुमचा पैसा. नाही म्हटले तरी पण आला आपली इज्जत घालवायला. होऊन जाईल पैशाचा जुगाड. चला चला. जा त्याला समजाव. हो हो समजावते मी काही त्यांना. इज्जत आहे. घाबरा. काय मनोहर, भाड्याची व्यवस्था झाली ना? हा भाऊ, होऊन जाईल. आणि तसं पण 2 दिवसाचं येळ आहे. कसं नाही कसं व्यवस्था होऊन जाईल. हा, ते तर आहे. आणि जनार्दन, तुझं झालं ना? तुला काळजी करायची गरज नाहीये. 2 दिवस आहेत ना, होऊन जाईल. हा, झालंच पाहिजे. हा. काय रामजी, अरे भाड्याची व्यवस्था झाली का नाही? आपलं काम करा ना हितेश भाऊ.
हितेश भाऊनी काम केलं तर आपल्या घरातलं भाडं निघल का? गप्पा जिजाबाई, पैसे जोडले तर होऊन जाईल. जर काही पैसे कमी पडले तर मी बघून घेईन. आणि हितेश, तू आपल्या भावाला राजकोटला पाठवलं ना, आणि तू यासाठी बसलायस ना इथं की आमच्या कुटुंबावर काही ना काही बोलत राहावं? जा निघित ना. मी पण सकाळी सकाळी दीपक बरोबर जाऊन लोकांकडून चपला बुट मागून आणीन. दिवसभर शिवलं तर जे पैसे कमी पडतात ते येतील त्याच्यातून. हा ताई, सकाळ सकाळ जाऊ. पण त्याआधी माधवीताईसाठी काहीतरी करावं लागेल. हे बघ, पहिली गोष्ट तर तू आमच्या या कॅबिन मध्ये यायला नको होतं, आणि दुसरी गोष्ट, आम्ही असंच कोणाच्या सांगितल्यानं तिथं नाही जाऊ शकत, आणि मी तिथं गेल्यानं काही होणार नाहीये. काही होणार नाही म्हणजे? तुम्ही प्रशासनामध्ये आहात ना, तुम्हीच तिथे जायला घाबरलात तर मग आमची मदत कोण करणार? तुला जे समजायचंय ते समज. मी मदत नाही करू शकत, आणि तुलाही हे सांगणं की जास्त उतावीळ होऊ नकोस. ते लोक खूप ताकदवान असतात बरं, त्यांच्याशी वाद करून कदाचित तुलाच त्रास होईल नंतर. अहो पण तुम्ही सोड रमा, काही फायदा नाहीये. चल इथून. ऐका ना, मला वाटतं आपण दोघं जाऊन माधवीताईंना घेऊन येऊ. नाही, तुझं तिथे येणं योग्य नाहीये. तू नको येऊस. मी जाऊन येतो, तू घरी जा. नाही, मी पण येणार. मी बोललो ना तू नाही येणार आहेस. ती जागा योग्य नाहीये तुझ्यासाठी. तू घरी जा, मी जाऊन येतो. असं घरी नाही जाणार. तुम्ही मला सोबत नाही नेलं तर तुमच्या माग माग येईन. तुम्हाला असं एकटं सोडून कसं जाऊ? काय तू? जा माधवी जा. शेवटी तू बरोबर निघालीस. भीमालाच तशी हिम्मत खूपच आहे या भीम मध्ये.
कोण आहे तिकडं? कोण आहे? भीमराव, भीमराव थांबा. भीमराव हात सोडा. काय झालं? भीमराव तुम्ही घरी जा. मी तुला खोलीत याकरता काही नाही बोलले की मला वाटत नव्हतं की तुला कोणी बघावं आणि हिथं राडा व्हावा, की तुला काही त्रास व्हावा. मी हिथं ज्या जगात आहे इथून पळणं असंभव आहे. काहीही असंभव नाहीये ताई. आपण त्या दुनियेतून निघालोय, बाहेर आलोय आपण. चल माझ्यासोबत, मी घरी घेऊन जातोय. समजत का नाहीयेस? रमा, तू इथे? नंतर बोलूयात. चल ताई. थांबा. तू जेव्हा उठून निघालीस तेव्हाच मी उठले आणि वाट पाहिली की तू भीमराव सोबत एकटी काय बोलतेस. तसं काय बोलत होतीस? करार करूया? हे बघा गोमती. हे बघ वगैरे सोड. तू काय काय बोलणार आहेस ना, मला सगळं माहितीये. म्हणूनच सांगते, सरळ सरळ करारच कर. तुझ्यासोबत लग्न करण्यासाठी मला नरोत्तम जोशी मोठी रक्कम देणार होता, परंतु तुझ्या बायकोमुळे माझ्या मेहनतीवर पाणी पडलं, ज्या कारणामुळे मला एक पैसा पण नाही भेटला. तर मग नरोत्तम जोशी मला जी रक्कम देणार होता त्याच्या 2 गुणा म्हणजेच 200 रुपये तू मला दे, आणि त्या बदल्यात मी हिला स्वतःच पळून घेऊन येईन. कोणाला कळणार पण नाही. निर्णय तुला घ्यायचाय. बोल भीमराव, देशील मला 200 रुपये? आता ह्या आगीला विझवत राहा आणि हा विचार करत राहा की ही आग कोणी लावली आहे. भीमराव, तू तुझ्या बायकोला घेऊन घरला जा. माधवीताई, पण तुम्ही? कोण माधवीताई? भीमराव, योगायोग हाच की साताऱ्यामध्ये ज्या पोरीनं तुम्हाला राखी बांधली तिचं नाव बी माधवीच होतं आणि माझं नाव बी माधवीच आहे. ती येगळी माधवी होती आणि मी येगळी माधवी आहे. एक नाही हावत आम्ही दोघी. हिथं मी कोणाची ताई नाही हाय भीमराव, आणि हिथं कोणी कोणाची ताई नसते. हिथं कोणी पुरुष आपल्या बाईला एकटं घेऊन नाही येत. तू इथून जा आणि परत कधीच न ग येऊ. हे बघ, तू जी कुठली माधवीताई असशील, मी तुला ह्या इथून घेऊनच जाणार आहे. तू इथे नाही राहिलं पाहिजेस, आणि तूच का इथे कुठलीही स्त्री राहिली नाही पाहिजे. जेव्हा वेळ माझी साथ देईल ना, तेव्हा सगळ्यांना मी ही गोष्ट सांगेनही आणि ह्या इथून सोडवण्याचा देखील प्रयत्न करेन. बस जा हितनं आणि परत हिथं कधीच न ग येऊ. माधवीताई. आओ साहेब, ही आमची दुनिया आहे. इथे मर्जीपणा आमचीच असते आणि
अट पण आमचीच. चला, अजून आपल्याला घराच्या भाड्याचं पण बघायचंय. आग रामजी, रामजी, लवकर ये, आपल्या दुकानाला आग लागली आहे. रामजी, अरे आग लागली. अरे आग. अरे आग, अरे ही आग कशी लागली? अरे जा लवकर, कोणीतरी पाणी घेऊन या. लवकर. कशी लागली असेल आग? रामजी, अरे इथे उभा काय? जा रे, पाणी घेऊन ये अरे लवकर. मी कशाला पाणी आणायला जाऊ? मला तर आनंद झाला. माझा रोजगार बुडवायला माझ्या धंद्यासमोर जी दुकान लागली होती ती जळून गेली. अरे पाणी घेऊन ये लवकर. टाक, लवकर टाक. काका, हो हो, अजून आणि ज्याच्या दुकानात आग लागली तो भीमराव आणि रमा, ती दोघं कुठे? लक्ष्मी, लक्ष्मी बघतर भीम आणि रमा आतमध्ये आहे का? जा लवकर. होय आत्या. काय झालं? दोघं आतमध्ये नाहीयेत आत्या. पण ही आग कशी काय लागली? आगच आहे, लागली असेल. पण एवढ्या रात्रीला मुलगा आणि सून कुठे ते जाणणं खूप जरुरी आहे आणि महत्वाचं आहे. पहिले ते शोधा रामजी. काय झालं? कुठे गेली होती तू इतक्या रात्री? हा सांग सांग भीमराव, कुठे गेला होतात नवरा बायको रात्रीच्या अंधारात? हा, इथं तुमचं दुकान जळलं. आत्या, हे कसं काय झालं? माहित नाही पोरी. आम्ही सगळे झोपलो होतो. अचानक पुरंजनच्या ओरडण्याने जागी झालो. बाहेर आलो आणि बघितलं तर आग लागली होती. बिचारीचं समद सामान जळलं. तेच तर, उधारीवरती सामान आणलं, समद राग झालं बघा. जर का तुझा नवरा नाही कमवू शकत तर तू तर कमवू शकते ना. माझं म्हणणं जरा जरी ऐकत असशील तर उद्यापासून बाहेर जाऊन काम करणं बंद करशील. नाही करणार फिरून फिरून काम. इथं एकाच जागी बसून करन. बघा तर खरं, मी बी तुमच्यासारखं चपला शिवायचं काम करायचं ठरवलंय. चपला बुटं शिवणं, पॉलिश करणं. हे बघा, आज खूप शुभ दिवस आहे. आपल्या रमानी चपलेचं दुकान उघडलंय. रमातून पैसे का कमवायला लागली की जी जबाई तिच्या हातची बनवलेली चहा पाजतीये. घरामध्ये जे बी कमवतात ते लाडकीच असतात. कोणी माझ्या पोटावर लात मारतंय आणि मी टाळ्या वाजवू? कधीच नाही. लोकांकडून चपला बुट मागून आणीन. दिवसभर शिवलं तर जे पैसे कमी पडतात ते येतील त्याच्यातून. नाही, हे दुकान जळालं नाही, कुणीतरी ह्याला आग लावलीये. आजच तू मला सांगत होतीस की तू चपला शिवून भाडे भरण्याकरता पैसे जमा करशील, आणि आजच हे सगळं. काय अर्थ आहे ह्याचा? तुला असं म्हणायचं आहे की आमच्यापैकी कोणी आग लावलीये? हा, इथे तर फक्त आम्हीच लोक राहतो. वाटत नाही तुम्हीच लावलीये ही आग.